जगातील सर्वात मोठी दरी श्रीमंत आणि गरीब यांच्यात नाही तर भूक आणि स्वप्नांमध्ये आहे. आजची कहाणी एका मुलाची आहे ज्याच्याकडे शाळेचे दप्तर, पुस्तके, वह्या, कपड्यांची कमतरता होतीच आणि त्याच्याकडे जेवायला पुरेसे अन्नही नव्हते. तरीही त्याने एका भारतातील महान गणिताच्या प्राध्यापकाला गुडघे टेकवायला लावले. शिक्षकाला 15 वर्ष न सुटणारा प्रश्न, कचरा वेचणारा यश त्याने फक्त 1 मिनिटात सोडवला. चला पाहूया त्याने ते कसे केले. सकाळचा सूर्य उगवला नव्हता तेव्हा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या इंटरनॅशनल स्कूलच्या गेटवर गर्दी सुरू झाली. ही शाळा श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण देत होती, जिथे प्रवेश प्रतिभेपेक्षा पैशांवर जास्त अवलंबून होता. मोठ्या गाड्या थांबत होत्या आणि मुलं गाड्यांमधून उतरत होती. त्यांचे कपडे चमकत होते, त्यांच्या बुटांवर धुळीचा एक कणही नव्हता. पण या सर्व चमकांपासून दूर शाळेच्या भिंतीबाहेर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक 12 वर्षांचा मुलगा उभा होता. त्याचे नाव यश होते. चे रूप असे होते की लोक त्याच्याकडे पाहून तोंड फिरवत असत. त्याचे कपडे घाणेरडे होते, त्याच्या शर्टची बटणे तुटलेली होती, त्याची पॅन्ट फाटलेली होती आणि त्याने वेगवेगळ्या रंगाच्या चपला घातल्या होत्या. त्या चप्पल त्याला कदाचित कचऱ्याच्या डब्यातच सापडलेल्या असतील. त्याने खांद्यावर एक मोठी प्लास्टिकची पिशवी लटकवली होती. पण जर तुम्ही यशच्या डोळ्यात बारकाईने पाहिले तर तुम्हाला भूक नाही तर चमक दिसेल. यश कचरा उचलत होता, पण त्याचे लक्ष प्लास्टिकच्या बाटल्यांकडे कमी आणि शाळेच्या आतून येणाऱ्या आवाजाकडे जास्त होते. त्याला कचऱ्याच्या डब्यांमध्ये भौमितिक आकार दिसत असत, त्याला गाडीच्या नंबर प्लेट्समध्ये मॅथ्सचे फॉर्म्युला दिसत असत. तो कधीही शाळेत गेला नव्हता, पण देवाने त्याला कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगाने काम करणारा मेंदू दिला होता. आज शाळेतील वातावरण वेगळे होते. 12वीचा वर्ग शांत होता. प्राध्यापक प्रभाकर जोशी वर्गात आले. प्रभाकर सर हे शहरातील सर्वात कडक मॅथ्सचे टीचर मानले जात होते. त्यांच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना घाम फुटायचा. प्रभाकर सर आज खूप रागवलेले दिसत होते. त्यांनी त्यांच्या हातातला डस्टर टेबलावर मारला आणि संपूर्ण वर्ग शांत झाला. मुलांना ओरडत होते, तुम्हाला वाटते की तुमच्या वडिलांचे पैसे तुम्हाला पार पाडतील? इथे पैशाने विकत घेता येणारी वस्तू नाही, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. संपूर्ण वर्ग घाबरला. प्रभाकर सरांनी खडू उचलला आणि ब्लॅकबोर्डकडे वळाले. त्यांनी बोर्डवर एक प्रश्न लिहायला सुरुवात केली. हा प्रश्न सामान्य नव्हता, तर हा क्वांटम मॅथ्समधील एक गुंतागुंतीचा प्रश्न होता, जो सर्वोत्तम प्राध्यापकांनाही संघर्ष करायला लावेल. बोर्ड विचित्र चिन्ह आणि संख्यांनी भरला होता. सर 10 मिनिटे लिहितच राहिले आणि ते मागे वळले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक मोठे आव्हान होते. ते जड आवाजात म्हणाले, मी माझ्या तारुण्याचे 15 वर्ष हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी घालवले आहेत. ते अजूनही अपूर्ण आहे. मी त्याला द इम्पॉसिबल इक्वेशन असे नाव दिले आहे. मी तुम्हाला उघडपणे आव्हान देतो की तुमच्याकडे इंटरनेट, ट्विटर आणि जगभरातील सर्व पुस्तके आहेत. उद्या सकाळपर्यंत जर कुणी याचे बरोबर उत्तर दिले तर मी माझे अध्यापनाचे काम सोडेन आणि त्या विद्यार्थ्याला माझे सोन्याचे घड्याळ देईन. वर्गात टॉपर असलेल्या विकासनं त्याचा चष्मा नीट केला आणि प्रश्नाकडे पाहिले आणि शांतपणे पराभव स्वीकारला. हा प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा नव्हता. बेल वाजली आणि प्राध्यापक रागाने बाहेर पडले. विद्यार्थीही कुजबुजत बाहेर पडले. तो म्हातारा वेडा आहे, विकास त्याच्या मित्राला म्हणाला. कोणताही माणूस हा प्रश्न सोडवूच शकत नाही. पण कोणाच्याही लक्षात आले नाही की यश वर्गाच्या खिडकीबाहेर लोखंडी ग्रिलला चिटकून उभा होता. त्याच्या काळ्या बोटांनी ग्रिलला घट्ट पकडले होते. त्याचे डोळे बोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाकडे खिळले होते. प्रश्न त्याला भीतीदायक वाटलाच नाही. तो एखाद्या सुंदर कवितेसारखा वाटत होता. त्याच्या मनात संख्या नाचत होत्या. त्याला असे वाटले की प्रश्न त्याच्याशी बोलत आहे, त्याला बोलवत आहे. यश तिथे उभा राहिला जोपर्यंत शिपायाने काठी उगारली नाही आणि त्याला हकलून लावले नाही, तोपर्यंत तो तिथंच उभा राहिला. तू शाळा खराब करत आहेस, शिपाई ओरडला. यश पळून गेला, पण त्याचे मन अजूनही वर्गात होते. रात्र झाली होती. शहर झोपले होते, पण यशला झोप येत नव्हती. त्याचे मद्यपान करून आलेले वडील घरात घोरत होते आणि त्याची आई आजारी होती. घरी खायला काहीच नव्हते. यशचे पोट भुकेने दुखत होते, पण आज भुकेपेक्षा जास्त त्या प्रश्नाची काळजी तो करत होता. त्या प्रश्नामुळे त्याला झोप येत नव्हती. ती चिन्हे त्याच्या मनात वारंवार येत राहिली. पहाटे 2 वाजता जेव्हा तो आता सहन करू शकला नाही, तेव्हा यश जागा झाला.
त्याला वाटले की जर त्याने तो प्रश्न सोडवला तर कदाचित त्याच्या मनातील आवाज शांत होईल. तो शांतपणे त्याच्या झोपडीतून बाहेर पडला आणि शाळेकडे धावला. शाळेचा मागचा दरवाजा, जिथे तो सहसा प्लास्टिक घेण्यासाठी आत जात असे, तो तुटलेला होता. आज तो प्लास्टिक उचलणार नव्हता, तर काहीतरी नवीन शिकणार होता. शाळेचे कॉरिडॉर अंधारात झाकलेले होते. समोरच्या गेटवर गार्ड झोपला होता. यश सावलीसारखा वर्गाच्या खिडकीजवळ पोहोचला. खिडकी उघडी होती. त्याने उडी मारली आणि वर्गात काळाभोर अंधार होता. फक्त स्ट्रीट लाईटचा मंद प्रकाश चमकत होता. प्रश्न अजूनही बोर्डवर लिहिलेला होता. यश हळूहळू पुढे सरकला. त्याचे पाय थरथरत होते. त्याला पकडले जाईल की नाही याची भीती नव्हती. त्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल की नाही याची मनात भीती वाटत होती. त्याने शिक्षकांच्या टेबलवरून खडूचा तुकडा उचलला. त्याच्या खडबडीत घाणेरड्या हातात खडू विचित्र वाटला. तो लिहू लागला. शांततेत खडूचा आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला तो शांत होता, पण जसा जसा प्रश्न सोडवत गेला तसा तसा त्याचा वेग वाढत गेला. त्याला भूक लागली आहे हे तो विसरला. तो विसरला की तो एक कचरा वेचणारा आहे. या क्षणी तो फक्त एक गणिततज्ञ होता. त्याच्या मनात विश्वाची सर्व कुलपे उघडत होती. त्याला असा मार्ग सापडला होता जो प्राध्यापक प्रभाकर यांना गेल्या 15 वर्षात सापडला नव्हता. घामाने आणि धुळीने भिजलेला यश 3 तासांपासून लिहित होता. संपूर्ण बोर्ड भरत होता. शेवटी त्याने एक बॉक्स काढला आणि उत्तर लिहिले 0. इतके वादळ आणि उत्तर फक्त 0 होते. यश मागे हटला. त्याने बोर्डकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले, जे त्याला पोटभर जेवल्यानंतरही मिळाले नसते. खिडकीतून उडी मारली आणि रात्रीच्या अंधारात त्याच्या जगात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तो परत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राध्यापक प्रभाकर वर्गात आले. त्यांचा मूड कालपेक्षाही वाईट होता. कोणी प्रयत्न केला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा? त्याने उपहासाने विचारले. संपूर्ण वर्ग शांत झाला. विकास उभा राहिला. सर, आम्ही गुगलवरही तपासले, असा प्रश्न कुठेच नाही. हा चुकीचा आहे. प्राध्यापक हसणार होते तेव्हा त्यांची नजर बोर्डकडे पडली. त्यांचे हात थरथर कापू लागले. ते हळूहळू जणू एखाद्या जादूने बोर्डकडे गेले. वर्गातील विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. सर, काय पाहत आहेत? प्राध्यापक बोर्डच्या जवळ गेले. त्यांनी चष्मा काढला आणि तो नीट पुसला आणि परत घातला. 4थी पायरी ही पद्धत? अरे देवा, पायरी 12वी. वेळच बदलली. प्राध्यापक अडखळले. त्यांच्या डोळ्यात अविश्वासाचे अश्रू आले. हे अशक्य आहे. हे अगदी बरोबर आहे. हे परिपूर्ण आहे. ते अचानक मागे वळले आणि ओरडले. हे कोणी केले? फसवू नका. तुमच्यापैकी कोणाकडे माझ्या 15 वर्षांच्या कष्टाचे प्रश्न एका रात्रीत सोडवण्याची हिंमत आहे? वर्ग शांत झाला. विकास म्हणाला, सर, मी शपथ घेतो. काल संध्याकाळी आम्ही गेलो तेव्हा बोर्ड रिकामा होता. रात्री वर्ग बंद होता. प्राध्यापकांनी डोके घट्ट धरले. कोणीतरी आले आहे. आईन्स्टाईन सारखा मेंदू असलेला. हे लेखन पहा. प्रभाकर सरांनी प्रिन्सिपल आणि सिक्युरिटीला क्लासरूममध्ये बोलवले आणि मग स्कूलचे CCTV फुटेज चेक केलं. त्या ब्लॅक आणि व्हाईट TVवरती दिसले की एक छोटासा 12-15 वर्षांचा मुलगा खिडकीमधून उडी मारून क्लासरूममध्ये आला. कपडे फाटलेले, विस्कटलेले केस, आणि तो मुलगा ब्लॅकबोर्डकडे जाऊन त्यावर लिहू लागला आणि तो वेड्यासारखा लिहितच राहिला. प्रिन्सिपलने स्क्रीन झूम करून पाहिली तर ते म्हणाले, हा तर तोंड वेडवाकडे करत. प्रिन्सिपल म्हणाले, गार्ड, जा आणि त्या मुलाला घेऊन या. बहुतेक तो चोरी करायला आला असावा आणि त्याने बोर्ड खराब केला. तेवढ्यात प्रोफेसर प्रभाकर ओरडले, थांबा. त्याला जर कोणी चोर बोलले तर मला चालणार नाही. त्याने चोरी केली नाही, तर त्याने मला आणि या स्कूलला एक नवीन दिशा दिली आहे. त्याला शिस्तीत माझ्यासमोर घेऊन या. थोड्या वेळातच 2 सिक्युरिटी यशला घेऊन स्टाफ रूममध्ये आले. तो पूर्णपणे घाबरून गेला होता. त्याला वाटले, मी लपून क्लासरूममध्ये गेलो म्हणून आता मला ते पोलिसांच्या ताब्यात देणार. त्याचे कपडे खूप मळालेले होते. त्यातून खूप घाणेरडा वास येत होता. बाजूला बसलेले टीचर्स नाकावर रुमाल लावून बसले. पण प्रोफेसर प्रभाकर मात्र आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्याच्याजवळ गेले. यश घाबरून बोलू लागला, सर, मला माफ करा. मी काहीही चोरलं नाही. मला फक्त ब्लॅकबोर्डवरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. मला वाटले की ते मी करू शकतो. मी खडू पण परत ठेवला. मला मारू नका. त्याच्या डोळ्यात पाणी होते. प्रोफेसर प्रभाकर यांनी यशचे हात आपल्या हातात घेतले.
ते हात आतापर्यंत त्याने कधीही साबणाने धुतले नव्हते. ते हात एक मोठे प्रोफेसर, तू काहीही चोरले नाहीस, पण तू मला ते दिलेस की माझे संपूर्ण जीवन मी जे शोधत होतो. प्रोफेसर प्रभाकर त्याला विचारू लागले, तू हे सगळं कुठून शिकलास? तू स्कूललाही जात नाहीस. यशने मान खाली घातली. सर, स्कूलला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी कचऱ्याच्या रद्दीतून जे नोट्स मिळतील त्याच्यातून शिकलो आहे. आणि लोक मला वेडा म्हणतात, कारण मी जिथे रिकाम्या भिंती दिसतील तिथे नंबर व फॉर्म्युला लिहितो. प्रोफेसर म्हणाले, तू वेडा नाहीस, तू हिरा आहेस. प्राध्यापक त्याला वर्गात घेऊन गेले. त्याच वर्गात जिथे श्रीमंत मुलं बसायची. यश दाराशी थांबला. आत ये, प्राध्यापक म्हणाले. यश आत येताच मुलं हसायला लागली. अरे, हा तर कचरा उचलणारा मुलगा आहे, याची किती दुर्गंधी येत आहे. प्राध्यापकांनी डस्टर वाजवला. गप्प बसा, तोंड बंद ठेवा तुमचं. जर या वर्गात कोणी सर्वात श्रीमंत असेल तर हा मुलगा आहे. तुमच्याकडे सर्वांकडे पैसे आहेत, पण याच्याकडे अशी संपत्ती आहे जी वाटता येत नाही. प्राध्यापकांनी यशला खडू दिला. यश, तू या सर्वांना समजावून सांगू शकतोस तू ही शेवटची स्टेप कशी सॉल्व्ह केलीस? सुशने थरथरत्या हातांनी खडू धरला. सुरुवातीला त्याला भीती वाटली, पण खडूने बोर्डवर लिहिताच त्याची भीती नाहीशी झाली. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरला. तो समजून सांगू लागला की त्यानं कसं वाऱ्याचा वेग आणि वेळ एकत्र जोडून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. जेव्हा त्याचे बोलणे थांबले तेव्हा संपूर्ण क्लासमध्ये एखाद्या टाचणी पडल्यावरही आवाज येईल इतकी शांतता होती. जे मुलं त्याच्याकडे वाईट नजरेने बघत होते, आज त्याच्या डोळ्यात यशबद्दल रिस्पेक्ट होता आणि ते आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. तू वेडा नाहीस, तू एक प्रतिभाशाली आहेस, तू तो हिरा आहेस. प्राध्यापक प्रभाकर यांनी त्यांच्या मनगटातून सोन्याचे घड्याळ काढून यशच्या मनगटावर बांधले, परंतु त्याची चमक खूप जास्त होती. प्राध्यापक म्हणाले, आजपासून तू कचरा उचलणार नाहीस, आजपासून तू पेन उचलणार आहेस. तुझे शिक्षण, तुझे जेवण, तुझे राहण्याची व्यवस्था, सर्व काही माझी जबाबदारी आहे. मी पाहतो की तुला कोण थांबवते. यशच्या डोळ्यात पाणी आले आणि तो प्रोफेसर प्रभाकर यांच्या पाया पडू लागला. प्राध्यापकांबद्दलच्या प्रेमाने तो भारावून गेला होता. सर, मला फक्त अभ्यास करू द्या, मला काहीही नको, मला फक्त प्रश्न सोडवायचे आहेत. प्राध्यापकांनी त्याला उचलले आणि घट्ट मिठी मारली. त्या दिवशी त्या महागड्या परफ्यूमच्या सुगंधित शाळेत घामाचा आणि कचऱ्याचा वास येणाऱ्या एका मुलाने सर्वांना मानवतेचा धडा शिकवला. शाळा संपल्यानंतर यश बाहेर आला आणि त्याची जुनी घाणेरडी पोती उचलली. एकदा ती पाहिली आणि नंतर ती कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. ती फक्त पोती नव्हती, ती त्याचे जुने आयुष्य होते, जे तो कायमचे मागे सोडून जात होता. त्याने वर आकाशाकडे पाहिले. यश सूर्याप्रमाणे चमकत होता. ही कथा आपल्याला सांगते की टॅलेंट फक्त श्रीमंतांच्या मुलांकडेच असते असे नाही, तर ते झोपडीमध्येही जन्माला येऊ शकते. आपल्या देशात असंख्य सूर्य आहेत जे दररोज त्यांचे बालपण आणि टॅलेंट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वाया घालवत आहेत. तर एका प्राध्यापकाची गरज आहे, प्रभाकर सरांसारख्या, जो त्या हिऱ्याला ओळखू शकेल आणि त्याला पॉलिश करू शकेल. जर तुमच्या आजूबाजूला असे एखादे मूल असेल तर त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू नका. कदाचित त्यांच्या डोळ्यांतही स्वप्न रंगत असेल. गरीब असणे हे पाप नाही, पण गरिबीमुळे एखाद्या टॅलेंटेड मुलाला गमावणे हे समाजाचे सर्वात मोठे नुकसान आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? तुम्ही कधी असं लपलेलं टॅलेंट असलेली व्यक्ती पाहिली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर या कहाणीने तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, खरे श्रीमंत ते नसतात ज्यांच्याकडे पैसा आहे, तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे ज्ञान आहे.